आम्ही सारे खवय्ये. मगाशी आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं नाहीये साहित्य, त्यामुळे आता डिटेलमध्ये पाहिजे. आपण वांग्याचं थालीपीठ, वांग्याच्या भरताचं थालीपीठ. हां, वांग्याच्या भरताचं थालीपीठ बनवतोय. तर साहित्य घ्या. तेल लावून भाजलेलं वांग, गहू, ज्वारी, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ यांचं मिश्रण, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, तेल, लोणी, हिंग, मोहरी, ठेचलेला लसूण, हळद आणि कोल्हापुरी चटणी. साहित्य आपण लिहून घेतलंय आणि आता आधी काय करतोय वहिनी? आता आपण फोडणी, नेहमीची फोडणी आपली मोहरी वगैरे आणि सगळ्याची भरीत करतोय. हा, वांग्याचं भरीत बनवून घ्यायचं आधी ते, आणि आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यात मावेल एवढं पीठ घालून थालीपीठ करायचे. बरं, वांग नेहमीप्रमाणे आपण तेलाचा हात लावून भाजून घेतलं. तुम्हाला इथे चूल वगैरे पण आहे, चुलीमध्ये भाजता की नाही वांगी? हा, म्हणजे सगळीकडे चूल मिळत नाही. अंगण ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे. इथे पण फ्लॅट सिस्टीम एवढी वाढलेली आहे की. हो, बरोबर. मोहरी, काय हिंग, नेहमीपेक्षा थोडस हिंग जास्त घालायचं. बरं. आणि लसूण हा ठेचूनच घ्यायचा, पेस्ट नाही करायची. लिहून ठेवा, पेस्ट नाही करायची. चव बदलते त्याच्याने ना. हा, बदलते म्हणायचं, थोडस दाताखाली लागलेलं चांगलं नाही. आणि तो पानचट होते जेव्हा आपण पेस्ट वापरतो तेव्हा थोडीशी ती पानचट होतेच. तर ह्याचीच म्हणजे ठसकाच वेगळा येतो ह्याचा. आणि ह्या भरिताला कांदा भरपूर घालायचा. अच्छा, कोथिंबीर पण तुम्ही भरपूर घेतलीत ना? कांदा आणि कोथिंबीर वांग्याच्या भरताला जेवढं जास्त असेल तेवढं जास्त. हा, आणि चांगलं गुलाबी रंगावर चांगलं परतून घ्यायचं कांदा. आणि हे हा, कांदा गुलाबी झाल्यानंतर हळद, तिखट. हे तिखट मात्र आम्ही कोल्हापुरी तिखट जे म्हणतो, हे सांगली, कोल्हापूर, सोलापूर या तिन्ही ठिकाणी म्हणताना कोल्हापुरी आहे, पण हे खरं सांगली वगैरे सगळीकडे हेच केलं जातं. आणि मग एरवी आपण जेव्हा कुठल्याही भाज्या किंवा रस्सा करताना मग जास्त मसाले वापरायला लागत नाही, पण याला म्हणतानाच कोल्हापुरी म्हणतात. हा, म्हणजे मसाला आपण जो म्हणतो कांदा मसाला, ते कांदा, लसूण, गरम मसाला, तर तो हा आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळंच आहे, तिखट, गरम मसाले, कांदा, लसूण ना वहिनी. किती घालायचं? आता आपण वांग तर एका वांग्याचंच हे करतोय, मग त्या तिखट आपण म्हणजे आपल्या आवडीनुसार घ्यायचं, पण जरा झणझणीत असलेलं चांगलं असतं, कारण ते थालीपीठ करताना थोडंसं कमी होतं. हा, कारण आपण पीठ मिक्स करणार म्हटल्यावर त्याच्यात पाहिजे. आणि नाही, वांग हे कांद्यामुळे थोडासा गोडसरपणा येतो, म्हणून थोडंसं तिखट जास्त घालायचं. म्हणजे फार तिखट लागत नाही तसं ते. मीठ राहिलं ना? मीठ तुम्ही मला सांगा की मळताना परत घालणार आहे? हा, त्याच्यात पण एक चिमटभर टाकायचं, कारण नाहीतर मग पीठ आळणी लागतं. आणि मीठ थोडंच घालायचं, कारण चटणीमध्ये पण असतं ना. हा, मसाल्यामध्ये मीठ आहे, त्याच्यामुळे आवडीनुसार प्रत्येकाची आवड असते आणि तेवढा अंदाज येतो आपल्याला जितकं करायचं आहे त्यानुसार ते करायचं. आणि आता ह्याच्यामध्ये ते वांग घालायचं. हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता कोथिंबीर आहे ती पण एवढी घालायची. एवढी घालायची, कारण भरताला कसं कांदा आणि कोथिंबीर जेवढी असेल तेवढं त्याची टेस्ट चांगली लागते. चालू अजून अंदाज आपण म्हणजे आता हे करून ते कसं शिजल्यानंतर कमी होतं, त्यामुळे नाही दिसत. ठीक आहे, मिक्स झालं ना, व्यवस्थित एकजीव झालंय. आता आपण याच्यामध्ये पिठं मिक्स करायला घेऊया. वांग्याचं जे भरीत आपण केलं ते आलं. आणि पिठं आपण आता जी ही घेतलीत, मिश्र पीठ आहे, काय काय मला परत सांगा ना. ज्वारीचं पीठ 1 वाटी असेल तर मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि 2च चमचे फक्त तांदळाचं पीठ. अच्छा, म्हणजे ज्वारी, तांदूळ, गहू आणि चण्याचं पीठ आणि चवीला मीठ. ओके, हे पिठामध्ये आहे ना. आधी भरीत याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जेवढं मावेल एवढंच पीठ घालत जायचं. बरं, तुम्ही पहिलं मळायला सुरू करा, मी पीठ घालत जाते. आणि पाणी घेतलंय पण ते कशासाठी?
कमी जास्त जर लागलं हा, अगदीच भरीत जर ओलसर असेल तर ठीक आहे, हा. नसेल झालं तर हा म्हणजे आपल्याला तो हा गोळा कणकेचा करायचा आहे. करायचं. ओके. नेहमीचं आपण थालीपीठाचा जसं भिजवतो ना पीठ, तर त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं. मी घालत जाईन, तुम्ही सांगा मला. हे पिठामध्ये हे न घालता भरितामध्ये पीठ घालत जायचं. हा बरोबर, म्हणजे तर तो अंदाज आपल्याला व्यवस्थित येईल. लागेलच ना. मळून घेतो आम्ही हे चांगलं एकजीव. आपण जे पीठ भिजवलं तर ते रेडी आहे, पण ते आता थालीपीठ थापण्याची पद्धत वेगळी आहे. तर ओलं मलमल घेतलं आपण हा, ना, सुती कापड पातळ घ्यायचं. सुती कापड, आणि कसं त्याला पाणी लावायचं, तेल. हा, फडकं घेतानाच ओलं करून घ्यायचं, म्हणजे मग ते चिटकत नाही ओलसर असली. आणि थोडस हाताला तेल. हा, कारण गोळा हा चिकट बरोबर, सहसा चिटकत नाही, पण तरी पण मीडियम आपल्या पोळीच्या साईजची थालीपीठ. हा, ते आपल्या आवडीनुसार जसं तुम्ही कराल तसं. हा, आपलं झालेलं आहे. मस्त मस्त वहिनी, ह्या तुम्ही सगळ्या टिप्स देत आहेत, ह्याचा मी वापर नक्की करेन. भरपूर उपयोगी टिप्स आहेत या. आता तव्यावर ना, आता हे तव्यावरती टाकायचं. ठीक आहे, त्याची तयारी. थालीपीठ तयार आहे थापून, आणि तव्याला आपण ब्रशिंग केलंय तेलाचं अगदी थोडं ना. तर आता ह्याच्याने टाकणार ना. हा, तर हे असं आलं होतं. आता हे निघालं चटकन. जर नाही निघालं असं हे करताना तर थोडासा पाण्याचा हात लावायचा. पाण्याचा हात कुठच्या दिशेने लावायचा? वरच्या दिशेने? हा, वरच्या बाजूने लावायचा. वरच्या बाजूने. हा, म्हणजे पटकन सुटून सुटून येतं हे. येईल. हा. ठीक आहे, आता झालं ना हे. झाकण ठेवलं की जरा मग लोणी कधी? नंतर. शेवटात. हो. ठीक आहे, मग जरा दोन्ही बाजूनी परतून घेतो थोडंसं, आणि मग लोणी घालून परततो. मस्त कलर आलेला आहे वांग्याच्या भरताच्या थालीपीठाचा. परफेक्ट. आता लोणी घालायचं? नाही, जरा आधी बघूया मागच्या बाजूने झालंय का? झालं ना. घालू? हा, थोडंच घालायचं, पण हे लहान आहे ना आपलं. बस ना. आवडत असेल तर घेऊ शकतो, पण फार पण मग आवडतं खूप, परवडत नाही. म्हणजे शरीराला परवडत नाही. 2-2 चमचेचं लोणी एकाच थालीपीठावर खाल्लं, आणि परत खाताना पण आम्ही घेणार, तर ते जरा जास्तीच होईल. त्याच्यामुळे आता हे रेडी झालंय ना, फायनल मस्त झालेलं आहे. साहित्यकृती: वांग्याच्या भरिताचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तेल लावून भाजलेलं वांग, गहू पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन आणि तांदूळ पिठाचं मिश्रण, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, तेल, लोणी, हिंग, मोहरी, ठेचलेला लसूण, हळद आणि कोल्हापुरी चटणी. कृती: पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, ठेचलेला लसूण, कांदा, कोल्हापुरी मसाला, हळद, मीठ, भाजून मॅश केलेला वांग आणि कोथिंबीर घालून वांग्याचं भरीत वाफवून घ्यावं. एका बाउल मध्ये हे भरीत घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन आणि तांदूळ पिठाचं मिश्रण घालून पीठ भिजवून घ्यावं. ओलं पातळ सुती कापड घेऊन हाताला तेल लावून त्यावर तयार मिश्रणाचं थालीपीठ थापावं. तव्यावर तेल गरम करून त्यावर हे थालीपीठ खरपूस भाजून घ्यावं. वरून लोणी घालून परतून थालीपीठ सर्व्ह करावं. आम्ही